नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हणतात। संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी। तिला हजारो डोळे होते म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले। तर बऱ्याच मान्यतेनुसार माता देवी दुर्गेने मानव कल्याणासाठी शाकंभरी अवतार हा घेतलेला होता। याला आदिशक्तीचे सौम्य रूप देखील म्हटलं जातं। देवीने पृथ्वीवरती अकाल आणि गंभीर खाद्य संकटांपासून मुक्तीसाठी हा अवतार घेतला, म्हणून या मातेला अन्नपूर्णा माता देखील म्हटलं जातं। फळं तसेच भाजींनी देवीची पूजा केली जाते। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभूपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी गडावरती शाकंभरी उत्सवाचे आयोजन हे केले जाते। पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेली देवीची नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते, म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हणतात। या दिवशी देवीला 60 प्रकारच्या भाज्यांचा तसेच 60 प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या श्रद्धापूर्वक व प्रेमपूर्वक दाखवला जातो। हाही कुळाचार काही घरांमध्ये आजही पाळला जातो। गुरुवार 18 जानेवारी 2024 पासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ झालेली आहे। हिंदू कॅलेंडरनुसार शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते आणि पौष महिन्यात पौर्णिमेला ही तिथी समाप्त होते। तर हा 8 दिवस चालणारा उत्सव अनेक ठिकाणी साजरी केला जातो। शाकंभरी पौर्णिमा हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो। तर हा नवरात्रोत्सव 25 जानेवारी 2024 रोजी गुरुवारी समाप्त होत आहे। प्रतिवर्षी अष्टमीला पौर्णिमा शाकंभरी उत्सव हा साजरी केला जात असतो। या दिवशी सिंहासनावरती विराजमान होऊन 8 हातांमध्ये विविध आयुधे देवी या धारण करतात। शाकंभरी ह्या तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जातात। आपल्या शरीरावरती सर्व प्रकारची शाक म्हणजेच अर्थात भाज्या, पाने, फुले धारण करणारी देवी म्हणजे शाकंभरी देवी असे त्यांचे वर्णनही केलेले आहे। या दिवशी आपण देवीची पूजा, त्याचप्रमाणे कोणते नैवेद्य अर्पण करावेत, तसेच कोणते प्रभावी मंत्र आपण म्हणावेत, तसेच या दिवशी गुरुपुष्पामृत योग देखील आलेला आहे। तर या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात व घरातील प्रत्येक सदस्यावर तिचा वरदहस्त कायम राहील आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असेल। या उत्सवाचे महत्त्व काय आहे, तसेच या पूजेमागील कथा कोणती, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यनेमाची कामे आटोपून घराची स्वच्छता करावी, घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ करावा, तसेच उंबरठाई आपण स्वच्छ करावा। पाण्यामध्ये थोडे हळद व मीठ टाकून संपूर्ण घर हे आपण स्वच्छ करावे। तसेच सर्व देव आपण पंचामृताने स्वच्छ करून देवघरही स्वच्छ करावे। त्याचप्रमाणे सुंदर सुबक अशी मांडणी करून दीपधूप दाखवावा। तर आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना खूप महत्त्व आहे। पौष पौर्णिमा या वर्षातली पहिली पौर्णिमा आहे। नवीन वर्षातील पौष पौर्णिमा 25 जानेवारी 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे। ही पौर्णिमा खास असणार आहे कारण या दिवशी गुरुपुष्पामृत योगही आहे। शुक्ल पक्ष म्हणजे देवी देवतांचा काळ मानला जातो, यामुळे या पक्षात येणारी पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली गेलेली आहे। पौर्णिमे दिवशी चंद्रोदयाला तसेच लक्ष्मीनारायणाची ही पूजा करणे महत्त्वाचे ठरते। असे म्हटले जाते की उपवास करून या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यास आपल्याला जीवनात सुख शांती मिळते व त्याचप्रमाणे आपल्याला मृत्यूनंतर देखील पुढच्या जन्मी सुख शांती, लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, मनशांती ही लाभत असते। तर ही पौर्णिमा खास मानली गेलेली आहे। नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा असल्या कारणाने हा दिवस मातेचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा, म्हणून या दिवशी मनोभावे आपण माता लक्ष्मीचेही पूजन हे आवर्जून करावे। या दिवशी तुम्हाला जर मंगल कलशातील पाणी बदलायचे असेल किंवा नारळही बदलायचे असेल तर ते तुम्ही बदलू शकता।
या दिवशी न विसरता कुलदेवीची पूजाही आपण करावी. सर्व देवतांना पंचामृताने स्नान करावे. तसेच देवघरामध्ये सर्व देवांची मांडणीही आपण व्यवस्थित करून पूजा अर्चाही करावी. या दिवशी आपण शाकंभरी देवीची पूजाही करणार आहोत. जिथे आपण पूजा करणार असाल ती जागा स्वच्छ करावी. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा टाकावा. जर तुमच्याकडे शाकंभरी देवीचा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता किंवा लक्ष्मी मातेचाही तुम्ही फोटो ठेवला तरीही चालेल. सर्वात प्रथम आपण श्री गणेशांची पूजा करणार आहोत. श्री गणेशांना शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जाप आपल्या मुखातून आपल्याला चालूच ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे अक्षदांवर श्री गणेशांची स्थापना करावी. हळदी कुंकू धूपदीप दाखवावा. तसेच आपण माता लक्ष्मीची देखील शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक घालून पूजाही करणार आहोत. तसेच माता अन्नपूर्णा देवी यांना देखील पंचामृताने तसेच शुद्ध जलाने आणि कुंकू मिश्रित पाण्याने तसेच हळद मिश्रित पाण्यानेही अभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर विड्याच्या जोडपानावर आपण या सर्वांची स्थापनाही करणार आहोत. त्यानंतर कलशावर तुम्ही 5 विड्याची पानंही ठेवायची आहेत व त्यावर प्लेट ठेवून त्यात अक्षदा टाकाव्यात आणि आपण अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवायची आहे किंवा तुम्ही पानावर ठेवली तरी चालेल. कारण शाकंभरी मातेचे प्रतीक म्हणून या देवीची पूजाही केली जात असते. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू व्हावे, दीपधूप फूल अर्पण करावे, अशा प्रकारे पूजाही आपण करावी. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील मनोभावे आपण पूजा करायची आहे. कारण पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी माता लक्ष्मीचेही पूजन करावे. त्याचप्रमाणे चंद्रदेवाची व भगवान श्री विष्णूंचीही पूजा आपण करावी. कारण माता लक्ष्मीचे जिथे पूजन होते तिथे भगवान श्री विष्णूंचीही पूजा ही व्हायला हवी. कारण ज्या ठिकाणी श्री भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्याच ठिकाणी माता लक्ष्मीला वास करणे हे आवडते. या दिवशी बऱ्याच स्त्रिया घरात सत्यनारायण पूजाही करतात किंवा वर्षातली पहिली पौर्णिमा तिथी असल्या कारणाने देखील तुम्ही सत्यनारायणाची पूजा ही सुरुवात करू शकता. माता लक्ष्मी प्रिय वस्तू आपण पूजेमध्ये नक्कीच ठेवाव्यात. जसे की श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, कवड्या हेही तुम्ही पूजेमध्ये ठेवावे. तर पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो अशी मान्यता आहे. देवीला रंगीबिरंगी फळं भाज्यांनी अलंकार परिधान केले जातात. पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीने अनेक जीवांच्या प्राणांचे रक्षण केले होते. म्हणून ही पौर्णिमा प्राणशक्ती देणारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. यामागची कथा सांगायची झाली तर एकदा पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. कारण दुष्काळ पडलेला होता. वर्षानुवर्ष पावसाने हजेरी लावलेली नव्हती. याचा परिणाम अन्न पाणी मिळत नव्हते. त्यामुळे लोकांवर अन्न पाण्याशिवाय प्राण सोडण्याची वेळ ही येत होती. पृथ्वी लोकाची अशी दीन अवस्था पाहून आदी माया दुर्गा देवीला दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या निर्माण केल्या व मानव जातीला तिने वाचवले. तेव्हापासून तिला शाकंभरी असे म्हटले जाते. क्षुधा शांत करणारी असे तिचे नाव प्रचलित झाले. महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1 वर्ष मोठे तप केले होते. म्हणून देखील त्यांना हे नाव प्राप्त झाले अशी ही एक कथा सांगितली जाते. या दिवशी संकल्प करून लक्ष्मीनारायणाचेही पूजन आपण करू शकतो. हळद कुंकू फूल अक्षदा मिठाई या सर्व गोष्टी आपण अर्पण कराव्यात. सत्यनारायणाची कथा वाचावी. भजन कीर्तन कार्यक्रमही आपण ठेवू शकतो. संध्याकाळी चंद्राची पूजा करून दूध साखर घालून अर्घ द्यावे आणि शक्य झाल्यास माता लक्ष्मीचीही मध्यरात्री आपण पूजा करावी. यामुळे घरात माता लक्ष्मी स्थिर राहते. तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी विविध भाज्या मंदिरात आपण अर्पण करू शकतो व
गरजू व्यक्तींना ते दान आपण करायचे आहे. या दिवशी जेवढी कुलदेवीची सेवा करता येईल तेवढी आपण करावी. नवार्णव मंत्र श्री सूक्ताचे पठण आपण करू शकतो. त्याचप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेला शुभ मंत्रांचे पठणही आपण करावे. हेही अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. जर वेळेअभावी तुम्हाला म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही टीव्हीवरही हे लावून ऐकू शकता. त्याने देखील घरात प्रसन्न वातावरण निर्मिती होत असते. स्क्रीनवरील मंत्र या दिवशी तुम्ही आवर्जून म्हणावा. तर शाकंभरी देवी म्हणजे क्षुधा शांत करणारी म्हणजेच भूक शांत करणारी माता म्हणजेच देवी. या दिवशी गरजूंना अन्नदान करणे, फळं वाटणे हेही आपण करू शकतो व जलसुद्धा आपण गरजूंना द्यावे. याने देवीच्या उपासनेचे फळ आपल्याला लवकर मिळते. घरात अन्न व पैशांची कमतरता कधीही भासत नाही. अशा प्रकारे या दिवशी गुरुपुष्पामृत योग देखील आलेला आहे. त्यामुळे श्रीयंत्राची विधिवत पूजा आपण नक्कीच करावी. श्रीयंत्राला शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने आणि कुंकू मिश्रित पाण्याने तसेच हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करावा. पंचोपचारे पूजा आपण करायची आहे. तर अशा प्रकारे शाकंभरी पौर्णिमा त्याचप्रमाणे गुरुपुष्पामृत योग आल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आपण पूजाविधी दाखवली ती नक्कीच करावी. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.